नमस्कार, वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण सोड्याचा वापर न करता टम्म अशी फुगणारी पालकची पुरी कशी बनवायची ते बघणार आहोत. आणि आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण पालकाची पुरी बनवणार आहोत. तर त्यासाठी अर्थातच आपल्याला पालक लागणार आहे. तर इथे मी सुरुवातीला पालक स्वच्छ निवडून स्वच्छ पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतलाय. तर पालक स्वच्छ धुवून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला चाकूने पालक कट करून घ्यायचा आहे. मोठ्या आकाराचा कट केला तरी चालेल, कारण नंतर आपल्याला पालकाची प्युरी बनवून घ्यायची आहे मिक्सरमधून. त्यासाठी मोठ्या मोठ्या साईजचा कट करून घेतला तरी चालेल. तर इथे आपण सुरुवातीला धुवून जेवढा पालक घेतला होता तेवढा कट करून घेतला. आता आपल्याला या पालकाची प्युरी बनवायची आहे. त्यासाठी मिक्सरमध्ये हा पालक घालून घेऊयात. आणि पालकाबरोबरच यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरच्या टाकायच्यात. तर इथे मी कमी तिखटवाल्या 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. तर इथे मी मिरचीसुद्धा मोठे तुकडे करून घेतलेली आहे. आता त्याचबरोबर 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या यामध्ये टाकूयात. आणि आता यामध्ये पाण्याचा वापर न करता झाकण लावून आपल्याला याची प्युरी बनवून घ्यायची आहे. म्हणजेच बघा, या पद्धतीने इथे आपल्याला बारीक असा पालक वाटून घ्यायचा आहे. हे बघा, चमच्याने मी दाखवते. तर एकदम बारीक आपल्याला पाहिजे अशी प्युरी तयार झाली. आता काय करायचं, एखादा बाऊल किंवा एखादं ताट घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 वाट्या आपल्याला गव्हाचं स्वच्छ चाळून असं पीठ घ्यायचं आहे. तर इथे मी जी प्युरी बनवलेली आहे त्यासाठी एवढं पीठ एकदम योग्य आहे. तर याच्याऐवजी तुम्ही काय करू शकता, जेवढी तुमची पालकाची प्युरी झालेली आहे त्या प्युरीमध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ त्यामध्ये घ्यायचे. बाकीचा पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, कारण पालकामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे प्युरीसुद्धा एकदम पातळ झालेली आहे. त्यामुळे प्युरीमध्ये जेवढं बसेल तेवढं पीठ इथे घ्यायचं. किंवा सुरुवातीला कमी पीठ घेतलं तरी चालेल, नंतरसुद्धा तुम्ही पीठ ॲड करू शकता. आता आपण तयार केलेली प्युरी या पिठामध्ये ओतूयात. आणि त्यानंतर अर्धा चमचा ओवा अशा प्रकारे हातावर चोळून टाकायचं आहे. म्हणजे त्याचा छान फ्लेवर आपल्या पुऱ्यांना येतो. आणि आता ओवा टाकल्यानंतर त्याचबरोबर 1 चमचा पांढरे तीळ यामध्ये टाकायचेत. यामुळे सुद्धा पुरी एकदम मस्त दिसते. तर इथे तुम्हाला हवं असेल तर लाल तिखटसुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि शेवटी इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्या हातानेच आपल्याला चांगलं चुरून हे याचं गोळा मळून घ्यायचं आहे. तर इथे पिठाचं आणि प्युरीचं प्रमाण एकदम योग्य झाल्यामुळे दुसऱ्या पाण्याचा वापर न करता इथे अशा प्रकारे मी गोळा मळून घेतला. आता हा गोळा मळून झाल्यानंतर याला वरून थोडंसं तेल लावून मऊ करून घेऊयात. आणि आता यानंतर याच्या लगेच पुऱ्या लाटल्या तरीसुद्धा चालतील, किंवा 5 ते 10 मिनिट याला भिजतसुद्धा ठेवू शकता आणि त्यानंतर पुऱ्या लाटायला घेऊ शकता. तर इथे बघा, मी तेल लावून गोळा अतिशय मऊ असा करून घेतला. तर हे बघा, किती मऊसुद्धा असा गोळा तयार झाला. तर आता लगेच आपण याच्या पुऱ्या लाटायला घेऊयात. तर हे बघा, एका ताटामध्ये आपण मळून घेतलेला गोळा घेतला. त्याचबरोबर साईडला गव्हाचं पीठ लावण्यासाठी घेतलेलं आहे, जेणेकरून हा गोळा आपल्या पोळीपाटाला चिकटणार नाही. तर हे बघा, अशा प्रकारे छोटासा गोळा घ्यायचा आणि ते पिठामध्ये बुडवायचा आहे आणि लाटून घेऊयात. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर एखाद्या गोल साईजच्या कटरने आपल्याला याची पुरी कट करून घ्यायची आहे. किंवा याच्याऐवजी अशा प्रकारचा असा काटाचा ग्लास जरी घेतला तरी चालेल, किंवा कोणतंही भांडं घेतलं तरी पण चालेल. तर इथे बघा, मी अशा प्रकारे कटरने याची पुरी कट करून घेतली. आणि साईडचा जो भाग आहे तो काढून टाकूयात. आणि या पुरीची तुम्ही जाडी बघू शकताय. तर जास्त जाड पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे. तर शक्यतो थोडीशी जाड अशी पुरी ठेवायची, जेणेकरून पुरी छान फुगते. तर या पद्धतीनेच एक पुरी लाटून आपल्याला कट करून घ्यायची. किंवा याच्याऐवजी एक मोठी अशी चपाती लाटून त्यामध्ये जर अशा प्रकारे पुऱ्या कट करून घेतल्या तरीसुद्धा चालेल, पटकन होतील. तरी ते मी सुरुवातीला 5 ते 6 पुऱ्या लाटून घेतल्या.
आणि इकडे आपल्याला पुरी तळण्यासाठी एक कढई ठेवायची आहे गॅसवरती आणि पुऱ्या तळत तळत तिकडे लाटूनसुद्धा घ्यायच्यात. तर सुरुवातीला कढईमध्ये तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर एक एक पुरी आपल्याला तळून घ्यायची किंवा याच्याऐवजी तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या पुऱ्या तळून घेतल्या तरी चालेल. तरी ते बघा सुरुवातीला मी एकच पुरी तळण्यासाठी तेलामध्ये सोडली आहे. तर तुम्ही बघू शकताय पुरी चांगली टम्म फुगत आहे आणि पुरी तळताना पलटून घ्यायची म्हणजे दोन्ही साईडनी पुरी छान अशी तळली जाईल. आणि हे बघा दोन्ही साईडनी पुरी छान तळली गेलेली आहे. आता झाऱ्यानेच एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आणि यानंतर बघा तेलामध्ये 2 पुऱ्या आरामात बसत आहेत, त्या आपल्याला पलटूनसुद्धा घेता येत आहेत. त्यामुळे मी इथे 2 पुऱ्या टाकल्यात आणि ह्या दोन्ही पुऱ्या किती छान अशा टम्म फुगलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय. तर जराही सोड्याचा वापर न करता पालकची टम्म अशी फुगलेली पुरी आपण इथे बघितली. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने पालकची पुरी नक्की बनवून बघा. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.